नमस्कार महाराज. बॅक्टेरिया सोडायचे आहेत. कुठल्या कंपनीचे सोडू आणि आताच का सोडायचे महाराज? एकदम जास्त ऊन जर राहिलं तरी मुळं अन्न घेणं कमी करून टाकतात आणि जास्त थंडी राहिली जमीन तरी कमी करून टाकतात. आता उन्हाचे दिवस चालू आहेत. व्हेजिटेबल वाल्यांमध्ये किंवा व्हेजिटेबल वाल्यांना सगळ्यांना माहिती आहे ते टरबुजामध्ये जेव्हा लास्ट स्टेजला राहते किंवा मिडल स्टेजला टरबूज राहतो किंवा कुठल्याही वेलवर्गीय पिकामध्ये हे खूप प्रमाणात जे कन्सल्टंट आहेत ते वापरतात. केळीमध्येही आता खूप मोठ्या प्रमाणाचा वापर केला जातो, कारण की उन्हामध्ये काही शेतकरी मटेरियल देणं थांबवून देतात, पण जे दिलेलं मटेरियल आहे ते जमिनीमध्ये जे फिक्स झालेलं आहे, समजा तुम्ही 3 डोस दिलेले असतील मोठ्या खतांचे किंवा 2 डोस दिलेले असतील, त्याच्यापैकी फक्त 20% लागू पडलेले महाराज. मग बाकीचं गेलेलं कुठे? जमिनीमध्ये इतर मातीबरोबर ते रिॲक्ट झालेलं आहे. मग तो फॉस्फरस उचलून द्यायचा असेल तर तुम्हाला चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया वापरावं लागतील. पोटॅश उचलून द्यायचा असेल तर चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया वापरावं लागतील. तर मी तुमच्यासमोर एक कंपनी आहे, तुम्ही ओळखतच असाल किंवा जे ओळखत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. 8 ते 10 देशांमध्ये हिचं काम चालतं महाराज. राज्यांमध्ये नाही, देशांमध्ये. आणि खूप मोठ्या प्रमाणात हिचे सायंटिस्ट, लॅब, रिसर्च खूप मोठा आहे महाराज. कशावरनं सांगू तुम्हाला? हे बघा, आता त्यांनी एक नवीन पेसिस शोधून काढली. इथे दिसतोय हा तुम्हाला PUA चा शिक्का, PAU चा. पंजाब ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि यांचे सायंटिस्ट IPL चे दोघांनी मिळून ही एक नवीन ट्रायकोडर्माची स्पेसिस शोधून काढले महाराज. ट्रायकोडर्मा ऍस्पेरिलियम असा प्रकार आहे सगळा. तर तुम्हाला फॉस्फरस सोडायचं असेल तर तुम्हाला पोटॅशिया म्हणून हे बॅक्टेरिया वापरायचे. HD, पोटॅशिया HD आणि पोटॅशसाठी फॉस्फोसिया HD. तर यांचा फायदा असा आहे, हे रेग्युलर जे बॅक्टेरिया येतात आपले रेग्युलर बॅक्टेरिया कुठले? एकाच बॉटलमध्ये 3 बॅक्टेरिया मिक्स राहतात. हे तसं नाही, याचा हाय डेन्सिटी आहे, म्हणजे एका ml मध्ये जास्तीत जास्त बॅक्टेरिया बसवले आहेत अशी पॅकिंग येते महाराज त्याच्यावाली. एका ml मध्ये इथे काउंट जर तुम्ही बघायचा म्हटला तर 1 × 10⁻10 म्हणजे एका ml मध्ये 10 करोड बॅक्टेरिया आहेत महाराज. हे हजारी प्रमाणे आलं एक कांडी द्यायची ही. आणि जर एकरी असेल तुमचं पीक तर एकरी 1 कांडी, म्हणजे तुमचं कुठला भाजीपाला वगैरे असेल तर. खूप छान रिपोर्ट आहेत. कशाबरोबर मिक्स करायची गरज नाही, गुळ गाळ काही गरज नाही. एकदम हाय डेन्सिटी असल्यामुळे कसलंच काही नाही. आणि पोटॅश सोबत मिक्स देऊ शकतात. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता केळीमध्ये होते काय, मुळांना काळा पडून जात आहेत, जास्त पाणी झालं कमी पाणी झालं तर त्याच्यामुळे ही ट्रायकोडर्मा तुम्ही वापरू शकता. म्हणजे जेणेकरून जी बुरशी डेव्हलप झालेली असेल ती बुरशीला किल करण्यासाठी, त्यांचं सेल वॉल तोडण्यासाठी हे